थेरॉटिकल प्रूफ। आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं, एक छोटासा व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये बघितलं की व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ लॉ, आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे थेरॉटिकल प्रूफ ऑफ किर्चॉफ लॉ। परंतु आपण स्टेटमेंट काय केलं किर्चॉफ लॉचं, की ऍट गिव्हन टेम्परेचर बघा, स्टेटमेंट ऍट गिव्हन टेम्परेचर A इज इक्वल टू E, आणि जे काही अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट होतं ते लिहिलं होतं, अँड EB इज इक्वल टू E अपॉन E, असे दोन स्टेटमेंट आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितले। आता आपल्याला काय करायचं, याचं थेरॉटिकल प्रूफ द्यायचं आहे। मग आपण एक एनक्लोजर मानलं, कॉन्स्टंट टेम्परेचर एनक्लोजर मानलं, आणि ह्या एनक्लोजर मध्ये आता कॉन्स्टंट टेम्परेचर एनक्लोजर म्हणजे काय झालं की याचं मध्ये जे टेम्परेचर असेल ते कसं असेल, सेम असेल, आणि याच्यामध्ये दोन बॉडी सस्पेंडेड केलेल्या आहेत। आता दोन बॉडी सस्पेंड करताना एक होती A आणि दुसरी होती B। आता ही जी B होती ही होती परफेक्टली ब्लॅक बॉडी, बघा B काय आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि A जे काही आहे ते आहे त्या ठिकाणी ऑर्डिनरी बॉडी। मग आपल्याला लिहिताना A इज व्हॉट, ऑर्डिनरी बॉडी, आणि B काय आहे, B इज परफेक्टली ब्लॅक बॉडी। नाउ आता बघा, हे कॉन्स्टंट टेम्परेचर एनक्लोजर आहे। मग सुरुवातीला याचा जो काही रेट आहे ऍब्सॉर्प्शनचा A चा आणि B चा हा वेगवेगळा असेल, बघा A आणि B चा ऍब्सॉर्प्शनचा तसंच एमिशनचा काही जो काही रेट असेल तो कसा असेल, वेगवेगळा असेल। परंतु आफ्टर सम टाइम ड्यू टू द एक्सचेंज ऑफ हीट ह्या दोघांचं जे टेम्परेचर असेल ते कसं होऊन जाईल, सेम होईल। बघा दोघांचं टेम्परेचर जे काय असेल काय होऊन जाईल, सेम होऊन जाईल। मग आता आपल्याला माहिती, आपण काय म्हणतोय की हे दोघं जे काही स्पियर आहेत, हे दोघं स्पियर किंवा दोघं बॉडीज ह्या आयडेंटिकल शेपच्या आहेत। बघा दोघं बॉडी कशा आहेत, या ठिकाणी आयडेंटिकल शेप मध्ये आहेत असं आपण म्हणतोय। म्हणजे A विथ अ ऑर्डिनरी बॉडी, B इज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी। त्यानंतर Q म्हटलं त्या ठिकाणी अमाउंट ऑफ हीट रॅडिएटेड, बघा Q काय म्हणतोय, Q is a amount of heat radiated on each body, बघा Q is amount of heat incident on each body। त्यानंतर E काय आहे तर एमिसिव्ह पावर ऑफ एमिसिव्ह पावर ऑफ ऑर्डिनरी बॉडी। आफ्टर दैट EB इज इक्वल टू एमिसिव्ह पावर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी। माइंडेड, एमिसिव्ह पावर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी। बघा आपल्याला प्रूफ मध्ये काय काय लिहिलं आपण, की A ही जी काही आहे ती ऑर्डिनरी बॉडी आहे, त्यानंतर B ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, तसंच Q इज अमाउंट ऑफ हीट incident on each body, बघा amount of heat incident on each body। after that EB the emissive power of ordinary body, and E suffix B is a emissive power of perfectly black body। आता बघा आपल्याला म्हणताना काय म्हणता येईल की जेव्हा टेम्परेचर हे मेंटेन होतं, बघा
टेम्परेचर काय होतं मेंटेन होतं त्यावेळेस अमाऊंट ऑफ हीट बघा जेव्हा टेम्परेचर काय होतं मेंटेन होतं ऍट गिव्हन टेम्परेचर amount of heat emitted per unit area per unit time. Amount of heat emitted per unit area per unit time. आता हे कोणासाठी चालू आहे तर ऑर्डिनरी बॉडीसाठी. जेवढी हीट एमिट करेल तेवढी हीट काय म्हणजे एमिट किती करेल तर जेवढी ऍब्सॉर्ब करेल मग आपण म्हणणार इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब पर युनिट एरिया पर युनिट टाइम. मग अमाऊंट ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे काय तर एमिसिव्ह पॉवर. म्हणजे ऑर्डिनरी बॉडीसाठी आपण एमिसिव्ह पॉवर काय म्हटली ई. त्यानंतर अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब किती हीट ऍब्सॉर्ब करते तर ती करते आपण म्हटलं क्यू ए एवढी. बघा किती हीट ऍब्सॉर्ब करते क्यू ए एवढी. मग आता युनिट एरिया आणि युनिट टाइम म्हणजे एरिया पण 1 टाइम पण 1. मग E इज इक्वल टू क्यू ए. परंतु अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन A इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. हेन्स therefore क्यू ए इज इक्वल टू A इंटू क्यू. मग हे जर इथे टाकलं तर E इज इक्वल टू A इंटू क्यू. कोणासाठी मिळालं हे त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डिनरी बॉडीसाठी. मग याला म्हटलं इक्वेशन 1 याला म्हणतो इक्वेशन 2. मग आता आपल्याला बघा काय म्हणता येईल की ऑर्डिनरी बॉडी साठी बोलत होतो. आता बोलणार आपण फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. परत अमाऊंट ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. अमाऊंट ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट time of perfectly black body is equal to amount of heat absorbed by per unit area per unit time. Amount of heat absorbed per unit area per unit time. कोणासाठी फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. मग आता मागच्या सारखंच आता ई च्या ऐवजी एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी EB इज इक्वल टू QA अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब. मग आता ह्या QA च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो A इंटू Q. बघा काय लिहू शकतो EB इज इक्वल टू A इंटू Q. आता हे कोणासाठी चालू आहे तर परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. कोणासाठी चालू आहे फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी. मग फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी A इज इक्वल टू 1. A किती असतो 1 म्हणजे EB इज इक्वल टू Q.
आता इकडे आपण इक्वेशन 2 दिलेलं आहे, याला म्हटलं इक्वेशन 3 आणि याला म्हणतोय इक्वेशन 4. मग इक्वेशन 4 जर इक्वेशन 3 मध्ये टाकलं, माइंड इट, इक्वेशन 4 जर आपण इक्वेशन 3 मध्ये टाकलं तर मी ह्या साईडला लिहितो, इथे इकडच्या बाजूला लिहितो, तर आपल्याला मिळेल का E इज इक्वल टू, बघा E इज इक्वल टू A इंटू EB, बरोबर. कारण Q च्या ऐवजी काय टाकणार, Q च्या ऐवजी EB टाकणार, म्हणजे E इज इक्वल टू A इंटू EB. मग आता इकडे बघा, EB E अपॉन EB इज इक्वल टू A और EB इज इक्वल टू E अपॉन A. बघा, एक स्टेटमेंट आपलं प्रूव्ह झालं, जे की आपण हे लिहिलेलं होतं. त्यानंतर परंतु एमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज व्हॉट, E, means E is equal to A or A is equal to E. This is the proof of Kirchhoff's law. हे जे काय होतं, हे होतं theoretical proof of Kirchhoff's law. In next video we will discuss about distribution of energy distribution of a spectrum. तर त्यावरती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बोलणार. ओके, थँक्यू.